एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले माननीय श्री निलेश भगवान सांबरे यांनी आपल्या स्वकमाईतून सुरू केलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण व रोजगार या 5 तत्वांवर काम करते. पालघर सारख्या अतिदुर्गम भागात असलेल्या जिजाऊ संस्थेच्या श्री भगवान महादेव सांबरे ह्या 130 बेड्सच्या अत्याधुनिक मोफत रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. या रुग्णालयात महिला व बालकांसाठी विशेष कक्ष, कार्डियक रुग्णवाहिकांसहित एक्स-रे, सोनोग्राफी, डायलिसिस, महिला प्रसूतिगृह इत्यादी अत्याधुनिक सेवा उपलब्ध असून येथे डोळ्यांच्या तसेच इतर सर्व आजारांवर शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. रुग्णसेवेसाठी 12 मोफत रुग्णवाहिकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहेच, पण आता आपल्या कल्याणमध्येही एक सुसज्ज रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरीब मुलांना व आई वडील नसलेल्या विद्यार्थ्यांनाही श्रीमंताच्या मुलाप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी व एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यात एकूण 8 मोफत CBSE शाळा चालवल्या जात असून कोकणातील प्रत्येक तालुक्यामध्ये CBSE शाळा सुरू करण्याचा जिजाऊ संस्थेचा मानस आहे. आपल्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावे यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी व मार्गदर्शनासाठी निवासी अकॅडमी आणि 45 मोफत वाचनालय अद्ययावत पुस्तकांसहित पोलीस भरतीसाठी मोफत पोलीस अकॅडमी देखील चालवल्या जातात. या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थी अधिकारी घडले आहेत. अतिदुर्गम भागात जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा झडपोली येथे सुरू करण्यात आली आहे. या शाळेत एकूण 105 दिव्यांग मुले शिक्षण घेत असून यातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. तसेच दरवर्षी शेतकऱ्यांना 5 लाख मोफत फळे रोपांचे वाटप देखील करण्यात येते. महिला सक्षमीकरण विभागाअंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखो महिलांना रोजगारासाठी आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे झाले जिजाऊचे उपक्रम. तर कल्याणमध्ये जिजाऊ संस्था काय करते ते आपण पाहूया. कल्याण शहर ठाण्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण शहर, उत्तम व स्वच्छ राहणीमान, मध्यम अर्थव्यवस्था असलेली लोकसंख्या. कल्याणमधील बहुतेक नोकरदार वर्ग आपल्या दैनंदिन कामासाठी ठाणे किंवा मुंबईमध्ये प्रवास करतो, कारण कल्याणमध्ये व्यवसाय किंवा नोकरीसाठी जास्त संध्या उपलब्ध नाहीत. आजची प्रत्येक महिला ही सक्षम आणि स्वयंरोजगारी झाली पाहिजे यासाठी जिजाऊ संस्थेने पुढाकार घेऊन महिला व मुलींसाठी कल्याणमध्ये मेहंदी, ब्युटी पार्लर व शिलाई मशीन या गोष्टीचे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. तसेच गरजू व विधवा महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी शिलाई मशीनचे मोफत वाटप करून अनेक गरजू महिलांना संस्थेने उभारी देत सक्षम केले आहे. नमस्कार, माझं नाव राणी राठोड. मी बेसिकली हाऊसवाईफ आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये एक महिला होत्या ज्या आपल्या जिजाऊ संस्थेकडून टेलरिंग शिकत होत्या. त्यांनी मला सांगितलं की आपल्या इकडे एक फ्रीमध्ये जिजाऊ संस्थेकडून ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी टेलरिंग आणि पार्लर दोन्ही असे क्लासेस चालवले जातात. आणि मला बेसिकली काहीच येत नव्हतं, कैची पण कशी पकडायची हे पण माहिती नव्हतं, पण दीदींनी आम्हाला खूप सपोर्ट केला. कटिंगपासून डायग्राम कसा बनवायचा किंवा लिहायचं कसं एकदम सॉफ्टली त्यांनी खूप चांगलं शिकवलं. जिजाऊ संस्थाचे सर्व आहेत निलेश भगवान सांबरे सर, मी त्यांना मनापासून धन्यवाद करते. एक मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी आम्हाला सगळ्या ज्या भगिनी आहेत
त्यांच्यासाठी खूप सपोर्ट केला. प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन त्यांनी हे टेलर क्लास, जो पार्लर क्लास तो ओपन केला आहे. आणि ज्या महिला ज्या आहेत ज्यांना रोजगार नाहीये त्यांना रोजगार त्यांनी मिळवून दिला, त्यांना मशिनी मिळवून दिल्या आणि त्या स्वतःच्या पायावर आता उभ्या राहिल्या आहेत. पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना काही क्षण उसंत मिळावी या हेतूने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा यांसारखे कार्यक्रम जिजाऊ संस्था राबवत असते. गेल्या 4 वर्षापासून कोरोना काळात जीवाची बाजी लावून कार्य केलेल्या कर्तव्यदक्ष माय भगिनींसाठी कल्याणमध्ये कृतज्ञता भाऊबीजेचे आयोजन करून त्यांना मायेची पैठणी भेट दिली जाते. शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टिटवाळा निमकर नाका येथे जिजाऊ संस्थेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या मोफत वाचनालयाचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोचले आहेत. या वाचनालयाचा लाभ घेऊन दर्शना बडगुजर ही विद्यार्थिनी CA ची परीक्षा उत्तीर्ण झाली, तर प्रशांत घाणे हा विद्यार्थी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 2023 यामध्ये यश मिळवत याची असिस्टंट मॅनेजर ग्रेड 3 डेपोट या पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच कुणबी समाजाच्या मरळ येथे असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा मासिक खर्च व तेथील पुस्तके संस्थेकडून देण्यात येत आहे. माझे नाव विकास मारुती गंभीरे. मी विभागीय खात्यांतर्गत PSI पदासाठी तयारी करत आहे. तर मी माझ्या मित्राला विचारले असता तयारी कशी करायची, काय करायची, तर माझ्या मित्राने मला असं सांगितले की टिटवाळ्यामध्ये जिजाऊ संस्थेचे वाचनालय आहे. मग मी शोध घेतला असता वाचनालय लावले. वाचनालयामध्ये आल्यानंतर समजले की इथे मोफत वाचनालय आहे आणि सर्व पुस्तकं वगैरे उपलब्ध आहेत. तर मी 12 तास ड्युटी करून आणि जसा वेळ भेटेल तसे वाचनालयामध्ये जाऊन माझं एम आहे डिपार्टमेंटल PSI त्याची मी तयारी करत आहे. विद्यार्थ्यांना करिअर विषयी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने भविष्यावर बोलू काही मोफत कार्यशाळा, मिशन 5000 असे उपक्रम राबवत त्या माध्यमातून विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले जाते. संपूर्ण कोकणात दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 25 लाख वया वाटप या उपक्रमाअंतर्गत कल्याण शहर व तालुक्यातील सर्व शाळांमध्ये देखील मोफत वयांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर वडिलांचे छत्र हरपलेल्या 1000 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करून बाल संगोपन योजनेसाठी अशा मुलांचे फॉर्म देखील भरून घेण्यात आले आहे. जिजाऊ संस्थेमार्फत कल्याणच्या चिखलेबाग व मोहने येथे मोफत जिजाऊ आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आले असून प्रत्येक महिन्यात किमान 12 ठिकाणी विविध वैद्यकीय शिबिरे सुद्धा राबवली जातात. या माध्यमातून रुग्णांना मोफत औषधासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात. याचबरोबर विविध ठिकाणी कर्करोग स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करून रोगाचे निधन झालेल्या गरजू व्यक्तींना पुढील उपचारासाठी संस्थेच्या वतीने मदत केली जाते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी बिर्ला कॉलेज, दुसरा मंगळवार मोहने आंबेडकर स्मारक, चौथा मंगळवार पोस्ट ऑफिस जवळ मांडा पूर्व येथे नेत्र तपासणीचे फिक्स कॅम्प आयोजित केले जाते. या माध्यमातून कल्याणमध्ये आजवर 8220 नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 16530 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. लीलावती पोद्दार, लवजीनगर. माझ्या डोळ्यातनं दिसत नव्हतं. मी ह्या जिजाऊ माताच्या शिबिरामध्ये मला घेऊन गेले आणि माझे चांगल्या व्यवस्थिशीर ऑपरेशन केले. आता मला एकदम ठळक दिसायला लागले, काही डोळ्याचे त्रास नाही.
काही कशाची त्रास नाही, पण घेऊन गेले आणून आपल्याला चांगले व्यवस्थितशीर आणून सोडले, दवा गोळी व्यवस्थितशीर केले. दिव्यांगांना योग्य साधने उपलब्ध व्हावेत, त्यांना आधार म्हणून दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप शिबिरे राबवून त्या माध्यमातून त्यांना आवश्यक साहित्याचे मोफत वाटप केले जाते. रुग्णाला योग्य वेळी रक्ताची मदत व्हावी यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने कल्याण तालुक्यात विविध ठिकाणी अनेक वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजूपर्यंत ते रक्त पोचवले जाते. आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहावा या हेतूने जिजाऊ संस्थेच्या वतीने कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवला जातो. सण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांमध्ये एकोपा टिकून राहावा यासाठी गणपती सजावट स्पर्धा, किल्ले स्पर्धा तसेच महिला व मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. कल्याणमधील रस्त्यावर असलेले खड्डे, सार्वजनिक वीज, धोकादायक ट्रान्सफॉर्मर अशा विविध गोष्टींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण जिजाऊ संस्थेमार्फत पत्रव्यवहार करून या सर्व समस्या मार्गी लावण्यात आल्या. जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा कल्याण तालुक्यातील नुकसानग्रस्त अनेक गरजू कुटुंबांना आधार म्हणून जिजाऊ संस्था अन्नधान्य किट, घरावरील पत्रे मोफत वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना भविष्यात लाभ मिळावा यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने कल्याणमध्ये अनेक भागात ई श्रम कार्ड, आभा कार्ड अशी विविध प्रकारची शिबिरे मोफत राबवली जातात. याचबरोबर शासकीय दरात शासकीय दाखले शिबिरांचे देखील आयोजन केले आहे. दरवर्षी कल्याणमध्ये 30,000 फळरोपे वाटपाबरोबरच इतरही शेतीविषयी उपक्रम राबवले जातात. टिटवाळ्यातील बल्ल्याणी या ठिकाणी फार जुने असलेले मस्जिदच्या नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. याबाबत 200 जणांच्या मुस्लिम समुदायाने जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री निलेश भगवान सांबरे यांची भेट घेतली. याबाबत निलेश सांबरे यांनी लक्ष घालून मुख्यमंत्र्याशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावला. मस्जिदचा जो काम होता प्रस्तावाला जो मंजुरीला होता त्याची साहेबांनी मंजुरी घेऊन दिली आपल्याला. समाजातील प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देणे, प्रत्येक वंचित व्यक्तीला त्यांचे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा, उत्तम आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार अशा विविध माध्यमांनी वंचित असलेल्यांना सक्षम करणे हे जिजाऊ संस्थेचं मूळ ध्येय आहे. या विचारांनी प्रेरित होऊन गाव तेथे जिजाऊ या अनुषंगाने आज कल्याण तालुक्यातील प्रत्येक गावात जिजाऊ संघटनेच्या शाखा उभ्या आहेत. निवडणूक काळात जिजाऊ संस्थेची शाखा असलेल्या गावांमध्ये एकोपा अबाधित राहावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निलेश भगवान सांबरे यांनी जिजाऊ संघटनेची शाखा असलेल्या गावात निवडणूक बिनविरोधी झाल्यास 2.5 लाखाचे पारितोषिक जाहीर केले होते आणि याला प्रतिसाद देऊन कल्याण तालुक्यातील फळेगाव व उशीर या 2 ग्रामपंचायत बिनविरोधी झाल्या. त्या ठिकाणी माननीय श्री निलेशजी सांबरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या माध्यमातून 2.5 लाखाचे पारितोषिक दोन्ही ग्रामपंचायतीला वितरित करण्यात आले. त्यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित असून त्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. धन्यवाद.